नमस्कार. आज आपण निमगाव कितकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी शेंडे साहेबांच्या प्लॉटवरती. शेंडे साहेब, एकदा तुमचं नाव आणि फर्मचं नाव सांगा. माझं नाव जनार्दन शेंडे, जनार्दन बाळकृष्ण शेंडे. माझं फर्मचं नाव म्हणलं तर महालक्ष्मी कृषी सेवा केंद्र निमगाव कितकी. निमगाव कितकी. आता आपण या प्लॉटसाठी डाळिंबाचं वाईप पद्धतीवरती असं पद्धत केली आहे. एक खोड पद्धत केली. बुडातून तिथून खालून एक आहे, तिथून परत 2 वालांड घेतल्यात आहे आपण. खालून एक आणि वर 2 ओलांडे घेतल्यात. असं वाईप पद्धतीवरती आपण वाटते भार छाटणीच्या अगोदर एकदा क्लिप बनवली होती. हो, आता हे लागवडीपासून तुम्ही ग्रीन प्लॅन बायोप्रूफचे 100% वापरतो. ह्याला प्रोडक्ट वापरतायत. काय अनुभव सांगता येईल काय? त्याची ग्रीनरी चांगली आली आपल्याला. फळाची साईज होती. परत तुम्हाला सांगतो, तेल आहे, 0 तेल आहे. बागत तेल आहे, कसलाच नाही, कसलंच नाही. कसलाच तेल आहे नाही. आज तारीख आहे बघा 21 जून 2025. आणि मेन म्हणजे ह्या प्लॉटमध्ये पाणी साठतं. ह्या प्लॉटमध्ये पाणी पाणी साठतं. साठतं. हा, खाली खड्ड्यात पाणी प्लॉट आहे. बरं. हा, तरी पण तुम्हाला कुठंच तेल दिसणार पण एका झाडावर नाही दिसणार. काळी पण नाहीये आणि फळा पण फळं कुठं. पण नाही. आता क्वालिटी एक नंबर आहे सगळी. असं तुम्ही आता ही वाईप पद्धत केली मग सगळी फळं अशी ओपनला. आता किती अंदाजे सेटिंग केलं आता ही? 150 प्लस 150 ते 200 पर्यंत. 150 प्लस आहे म्हणजे 150 प्लस असे. एकदा खोड आणि हे दाखवा बरोबर. आता खाली एकच एक खोड आहे इथनं. हा. हे आपण कागद ही लावला, इथून एक आहे आणि इथून 2 केलंय बघा. आता हितपर्यंत खालच्या ह्या तारांपर्यंत घेतले. आता पुढच्या वर्षी हित असं वाढत जाणार. हा, वाढत दोन्ही वाढत बाजूला. आणायचं वरती. आता हे पहिल्या वर्षीचं आहे ना, झाड पहिल्या वर्षीचं आहे. पहिल्या वर्षीच आहे. ही किती दिवसाची झाड आहेत ही? ही आता 18 महिने झाले असतील बघा. 18 महिने. हा, लावल्यापासून 18 महिने. लावल्यापासून 18 महिने. 18 महिन्यात तुम्ही एवढं झाडाची उंची वाढवून बाहेर पण धरले. कारण आता 1.5 वर्षातच आपण हे धरलंय आणि ही धरल्यापासून 3 महिने. 3 महिने. हा, म्हणजे 18 महिने झाले. म्हणजे 3 महिने झाले प्लॉट धरलेला. हा, 3 महिने पूर्ण झालेत आता. बरं, म्हणजे 15 महिन्यात प्लॉट धरला ना. आता हे 18 महिने. हा, 3 महिने कंप्लीट झाले. ठीक आहे. इतर शेतकऱ्यांसाठी काय तुम्ही संदेश सांगता? आता बघा डाळिंबाचं प्रमाण आता वाढायला लागले, तर इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगताल? नाही, शेतकऱ्यांना सांगायचं म्हणजे काय आहे की केमिकल कमी वापरायचं आहे आपल्याला. जसं की आपण आता ग्रीन प्लॅनेट कंपनीचं हां. ब्रोम पोटॅश वापरलंय, हां. प्लस वरून ग्रो ब्लूम नायट्रोकिंग ह्याचा डोस घेतलाय. ह्याने काय होतंय, झाडाची ग्रीनरी, साईज आणि सगळ्यात महत्त्वाचं मर आणि तेल्या सगळ्याच कंट्रोल येतोय एवढे प्रोडक्ट वापरण्याने. आणि फंगोइट तर तुम्हाला 100% मी वापरलेलंच आहे. माझं पण जवळजवळ फंगोइटचा म्हणा एक 7-8 हात झालेत. ह्या प्लॉटसाठी हा, ह्या प्लॉटसाठी. एवढं जास्त हात घेण्याचं कारण काय तुमचं? कारण आपण म्हणतोय की आल्यावर ब्ल्यू कॉपर वापरलं किंवा दुसरं काय कॉपर वापरलं तर त्याने काय होतंय की फळ टणक बनतंय, कडक येते. कडक येतंय हां. आणि झाडाची पानं पण ग्लेजिंग कमी राहते त्याने. फंगोइट वापरल्यावर काय होते, टणक होत नाही, साल पातळ राहते आणि साईजला फरक पडतोय. त्याच्यामुळे आपण फंगोइट वापरतोय. आपण तेल आला तर फंगोइटचा वापर करतो. तुम्ही प्रोव्हेंटिव्ह मध्ये अगोदर प्रिव्हेंटिव्ह मधूनच वापरलं. प्रोव्हेंटिव्हचा वापर केला तर येतच नाही. मग हा. येतच नाही. आता समोरच आहे, फळ समोरच आहेत. हम्म. कुठलं झाड बघा त्याच्यावर दिसतंय. अशी सगळी झाडं. तुम्ही औषध वापरून समाधानी? हो, 100% समाधान. धन्यवाद.